तर मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईमध्ये आल्यानंतरच चर्चा करू असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। जरांगे पाटलांसोबत चर्चा करण्याचा निर्णय आज उपसमिती मुंबईमध्ये घेईल असंही त्यांनी म्हटलंय। नाही, अद्याप तसं कुठला निर्णय झालेला नाही आहे। मला वाटतं त्यांना उशिरापर्यंत किंवा मला वाटतं उद्यापर्यंत मुंबईत पोहोचतील ते। त्यांचं आता जी त्यांना परवानगी न्यायालयाने दिलेली त्याप्रमाणे ती काही प्रक्रिया व्हायची ती होईल। आता त्यांची सरकारबरोबर चर्चा करण्याची तयारी असेल ते म्हणतात, मी ते आता आपल्या माध्यमातून पाहिलंय। आम्ही आमची तीच भूमिका आहे। आम्ही सुद्धा काही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेलाच नाही हा। आम्ही सुद्धा चर्चा करायला तयार आहोत। पण आता उद्या मुंबईत आल्यानंतर मग काय धोरण काय ठरतंय त्याप्रमाणे निर्णय करू। तर आज एकाच दिवशी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे। मात्र जरांगे एकच दिवस आंदोलन करायला काही तयार नाहीयेत। त्यामुळे जरांगेंचं मुंबईतलं आंदोलन नेमकं किती लांबणार? जरांगेंनी ऐकलं नाही तर सरकार काय करणार? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जरांगेंचं आंदोलन 6 सप्टेंबर पर्यंत म्हणजे गणपती विसर्जनापर्यंत जर सुरू राहिलं तर काय? कारण 6 सप्टेंबर पर्यंत आंदोलन चाललं तर मोठी अडचण होणार आहे। पाहूयात। मुंबईत एकाच वेळी 2 मोठे इव्हेंट्स होत आहेत। पहिला म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरा म्हणजे गणेशोत्सवादरम्यान जरांगेंचं आंदोलन। खरं तर सरकारनं मनोज जरांगे यांना आझाद मैदानात एका दिवसाच्या आंदोलनाचीच परवानगी दिली आहे। मात्र जरांगेंना एका दिवसाचं आंदोलन मान्य नाही। रूल नोटिफाईड झाल्याच्या नंतर जरांगे यांनी जे आहे अर्ज केला, त्या अर्जाला संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जे आहे कायदेशीर दृष्ट्या रूल्सच्या आधारे म्हणजे सांगायचं म्हणजे तर 9 घंट्यासाठी 1 घंटा 2 घंटा 3 घंटा 4 घंटा 5 घंटा 6 घंटा 7 घंटा 8 घंटा 9 घंट्यासाठी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जी आहे रितसर रूल प्रमाणे शर्ती आणि अटीच्या आधारे जे आहे ते आंदोलन करू शकतात अशी परवानगी दिलेली आहे। एक दिवस बसाल आणि परवाच मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही। एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे, एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाब ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून। असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य। तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा, माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून। कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। जरांगेंनी एका दिवसात आंदोलन आटोपतं घेतलं नाही तर गणेशोत्सवात गर्दीचा प्रश्न मोठा होणार आहे। 6 तारखेला अनंत चतुर्दशी आहे। गणपती विसर्जनाला मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये प्रचंड गर्दी होते। जरांगेंचं आंदोलन दक्षिण मुंबईमध्येच आहे। दरवर्षी गणेशोत्सवासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो। यंदाही गणेशोत्सवासाठी 17,000पेक्षा जास्त पोलीस तैनात असणार आहेत। गणेशोत्सवाच्या काळात 36 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2,637 पोलीस अधिकारी, 14,430 पोलीस हवालदार ऑन ड्युटी असतील। गणेश विसर्जनासाठी दक्षिण मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात येणार आहे। तर जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदान परिसरामध्ये सध्या 1000 पोलीस तैनात आहेत। त्यामध्ये सीआरपीएफ आणि एसआरपीएफ तुकड्यांचाही समावेश आहे। मी सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहे। जर पाहिलं तर या आझाद मैदानामध्ये आता मराठा आंदोलक जे आहे ते येण्यास सुरुवात झालेली। याच ठिकाणी उद्या मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलनात बसणार आहेत। त्यामुळे सर्व जे मराठा आंदोलक आहेत त्यांना जे आहे ते मार्गदर्शन देखील मनोज जरांगे पाटील करणार आहेत। तत्पूर्वीचं पाहिलं पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। एकूणच पाहिलं तर 1500 पोलीस या ठिकाणी संपूर्ण तैनात असणार आहे। त्यामध्ये पाहिलं तर 200 अधिकारी, 4 DCP यामध्ये असणार आहे। त्यामुळे झालं मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार। तत्पूर्वी झालं तर या ठिकाणी बॅरिकेटिंग जी आहे ती बॅरिकेटिंग संपूर्ण या ठिकाणी आता उपलब्ध असल्याचे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते। जरांगेंचं आंदोलन लांबलं आणि 6 तारखेपर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत चाललं तर मुंबईवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे।
गणेश विसर्जनाला दक्षिण मुंबईत लाखोंची गर्दी होते. जरांगेंबरोबरही प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते आहेत. दोन्हीकडे पोलीस बंदोबस्ताचं नियोजन करताना पोलिसांवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. तर मुंबई शहरही एवढ्या लोकांचा ताण कसा सहन करेल हा प्रश्न कायम आहे. जरांगेंचं आंदोलन 6 सप्टेंबर पर्यंत आटोक्यात येणं हे मुंबई शहराच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता तोडगा काय निघतो याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.